हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सानवीज किचन. आज मी तुम्हाला शेव बर्फी दाखवणार आहे. ह्याला सिंगर की मिठाई पण म्हणतात. तर स्पेशली सिंधी लोकांची स्पेशल मिठाई आहे. तर आपण इथे इन्ग्रेडियंट्स बघितले आहेत. जसं की मी सगळं समप्रमाणात घेतलेलं आहेत. 100 ग्रॅम शेव, 100 ml दूध आणि 100 ग्रॅम खवा. तर पॅन गरम केलेला आहे, त्याच्यामध्ये दूध घातलेलं आहे आणि थोडंसं केशर घातलेलं दूधही घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण साखर घालणार आहोत. तर साधारण 100 ग्रॅम्स साखर घातलेली आहे. तुम्हाला थोडं कमी हवं असेल गोड तर तुम्ही 80 to 90 ग्रॅम्स साखर घालू शकता. तर आता साखर विरघळली की आपण थोडा खवा घालणार आहोत. तर 2 ते 3 टेबलस्पून मी थोडा खवा बाजूला काढला होता आणि बाकीचा या दुधामध्ये मिक्स केलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आपली शेव जी आहे ती घालणार आहोत. तर इथे मी शेव घेतलेली आहे. तर फिका शेव अशी मिळते बाजारात किंवा अनसॉल्टेड शेव ती घ्यायची आहे. तर 2 टेबलस्पून आपण साजूक तूप घातलेलं आहे. तर पुन्हा थोडा खवा घातलेला आहे मी. खवा जो आहे हा थोडा मी बॅचेसमध्ये घातलेला आहे. आता आपण हे थोडेसे ड्रायफ्रूटचे फ्लेक्स घालत आहे मी, पिस्ता आणि बदामाचे. तर ते घातलेले आहेत. आता आपण मिक्स करूया. तर बेसन असल्यामुळे हे दूध जे आहे ते ही सेव सगळं अब्झॉर्ब करेल. तर चिमूटभर मी इथे वेलची पावडर घातलेली आहे. ती पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे. हे बघा, तर आपलं हे मिश्रण आता तयार आहे. तर इथे मी हा गार्निशिंगसाठी मी ठेवला होता, तो आपण लास्टला याच्यामध्ये घालूया. आता इथे मी एक टेन घेतलेला आहे. तर त्याला थोडंसं तूप लावून असं ग्रीस करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण जे आहे हे त्यामध्ये स्प्रेड करायचं आहे. त्यावरती ड्रायफ्रूटचे फ्लेक्स आपल्याला घालायचे आहेत. थोडेसे रोज पेटल्स होते माझ्याकडे, ते पण मी घातलेले आहेत. आणि आपल्याला कम्प्लिटली कूल डाऊन करायचं आहे रूम टेम्परेचरवर आणि मग ह्याचे आपण कट करणार आहोत. हे बघा, तुम्हाला हवं असेल तर थोडं रोज सिरप पण तुम्ही घालू शकता याच्यामध्ये. तर आता आपण हे कट करूया. खूप टेस्टी लागते आणि खूप सुंदर लागते, झटपट होणारी आहे. तर तुम्ही नक्की करून पहा आणि नक्की सांगा मला कशी झाली होती. प्लीज माझ्या चॅनलला सानवीज किचन इंडियन आणि फ्युजनला सबस्क्राईब करा. तुम्हाला यावरती छान छान रेसिपीज मिळतील. इझिली अवेलेबल इन्ग्रेडियंट आहेत. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते पण मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि नक्की ट्राय करा. ही झटपट होणारी आहे आणि खूप म्हणजे खूप टेस्टी लागते. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.